पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळेची मुलं अमेरिकेमध्ये नासाला भेट देत आहेत। आज सायंकाळी ते पुण्याहून वॉशिंग्टनकडे उड्डाण करणार आहेत। सर्व मुलं ही शेतकऱ्यांची आहेत, ग्रामीण भागातील आहेत। आज अनेक पालक जे आहेत आपल्या मुलाला शहरात शिक्षण मिळावं यासाठी स्थलांतर करतात, मात्र ग्रामीण भागातील मुलं आज या संपूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय आहे। ह्या मुलांना स्वागतासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी विभागीय कार्यालयामध्ये आयुक्तांचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देऊन आज त्यांना नासामध्ये पाठवण्यात आले। खरं तर हे जिल्हा परिषदेने या मुलांची परीक्षा घेतली, अनेक चाचण्यांमधून ही मुलं निवडली आहेत, मात्र ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत। आज नासामध्ये जात आहेत। कुटुंबामध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। काही ठिकाणी 2G 3G रेंज नाही आहे, मात्र ही मुलं अद्यावत तंत्रज्ञान, नासामधलं जे काही स्पेस ॲस्ट्रो आहे हे सर्वांचं शिक्षण घेणार आहे। त्यांची जिज्ञासा, त्यांचं कौशल्य, त्यांच्या जिद्दीच्या जोरावर आज मुलं ज्ञानाच्या जोरावर नासामध्ये जात आहेत। माऊली, काय तुमचं म्हणणं आहे? आम्हाला खूप छान वाटते मुलाशी। पाल्याची ओळख करून द्या, आपला कितवीला आहे? माझा मुलगा 7वीला आहे। सोहमचे मी आई आहे आणि आम्ही सांगवीमध्ये बारामती तालुका इथे राहतो। आम्हाला खूप आनंद वाटते की मुलं अमेरिकेला चाललेत ते। कधी मेट्रोत, कशी विमानात पहिल्यांदाच बसला? पहिल्यांदाच बसला। तुम्ही कधी बसला होता की नाही? नाही, विमानात अजून आम्ही प्रवास नाही केलेला, पण पहिल्यांदाच मुलगा अमेरिकेला चाललाय? पहिल्यांदाच अमेरिकेला चाललाय। काय भावना आहे? काय भावना आहे? मुलगा चाललाय अमेरिकेला, पंचक्रोशीत चर्चा आहे सगळी। खरं तर आहे ना की भावना व्यक्त कराय शब्दच नाहीत, एवढ्या मोठ्या प्रचंड भावना आहेत आमच्या। आणि ह्याचं सगळं श्रेय आपले गजानन पाटील साहेब यांचंच आहे। काय केवळ आहे ना, फक्त हे सगळं त्यांच्यामुळं शक्य झालेलं आहे। नाव काय तुझं? सोहम? सोहम टेंबरे, ठीक आहे। कसं वाटतंय? परीक्षा दिली, तुला कळलं नासाला जायचं किंवा अमेरिकेत जायचंय, काय तुला वाटलं? कसं ठरलं? मला खूप आनंद वाटलं की आता म्हणजे मी उत्साहित होतो की मला अमेरिका संस्था, नासा संस्था पाहायला भेटेल। मी असं मला खूप आनंद होतोय। आनंद आहे? तुझे आता मित्र वगैरे किती दिवसाची टूर आहे तुमची? काय किती दिवस तिकडे असणार आहे तुम्ही? 10-11 दिवस। 10-11 दिवस। काय वाटतं तुमचा अनुभव? मी शिक्षक आहे। सोहम आणि भास्कर हे दोन माझे विद्यार्थी आहेत आणि आम्ही तसं मुलांनी खूप परिश्रम घेतलं आणि हा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदेचा, आणि त्याच्यामुळे आज आमच्या ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना एवढी चांगली संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर आम्हालाही, आम्ही कधी स्वप्नात सुद्धा म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की अमेरिकेला जायला मिळेल, पण आज ही संधी आम्हाला साहेबांमुळे मिळाली, शिव साहेबांमुळे। त्यामुळे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद। मुलांची निवड कशी झाली आम्हाला? पहिली म्हणजे निवड चाळणी म्हणून परीक्षा होती, इस्रो नासा निवड चाळणी म्हणून। तर त्यामध्ये पहिली परीक्षा केंद्र स्तरावर होती लेखी स्वरूपात, नंतर दुसरी झाली तालुका स्तरावर, ती MKCL पद्धतीनं कम्प्युटरवर होती, आणि तिसरी परीक्षा आयुका संस्थेतर्फे मुलाखत घेण्यात आली आणि त्याच्यातून मग 16,000 विद्यार्थी जिल्ह्यातून बसले होते, त्यातून 25 विद्यार्थ्यांची नासासाठी निवड झाली। आयुका या उपक्रमामध्ये कंटेंट पार्टनर, नॉलेज पार्टनर असं म्हणून आहे, आणि याच्यामध्ये जी परीक्षा घेतल्या गेली मुलांची, त्यांची निवड केल्या गेली, त्याच्यामध्ये आम्ही परीक्षा घेतली ती, आणि त्यातून आता ज्या मुलांची निवड झाली आहे त्याशिवाय इतर सर्व जी मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम देखील आयुका पार पाडत आहे। आता ही जी 25 मुलांची ग्रुप आपण नेतो आहे नासाला, त्याच्यामध्ये अकॅडमिक मेंटर म्हणून मी नासाच्या शास्त्रज्ञांसोबत आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे। म्हणजे तिथे नुसती जागा बघणे किंवा म्हणजे तिथे जे एक्झिबिशन आहे ते बघण्याऐवजी त्यांच्याशी नासाचे सायंटिस्ट आमच्याद्वारे स्वतः खुद्द येऊन बोलतील, त्यांच्याशी गप्पा मारतील आणि माहिती सांगतील। तसे मुलांचं नियोजन कसं असतं? मुलांचं तर आम्ही आधीपासून त्यांच्यासोबत सेशन्स घेतलेले आहेत, त्यांची आधी तयारी करून घेतली। आपण कुठे जातो आहे, कोणत्या शहरांना भेट देतो आहे, कुठल्या नासाच्या सेंटरला भेट देतो आहे, ही तयारी आधीच झालेली आहे। त्याशिवाय विमानन, स्पेस सायन्स, स्पेस रॉकेटरी या सर्वबद्दल पण आपण तिकडे दररोज एक ॲक्टिव्हिटी घेणार आहेत मुलं, कारण सकाळी जेव्हा एक्झिबिशनला जातील त्याच्यानंतर संध्याकाळी एक ॲक्टिव्हिटी देखील त्यांच्यासाठी ठेवली आहे, जेणेकरून त्या दिवसाचं आणि पुढच्या दिवसाची तयारी त्यांची होऊ शकेल। 16,000 विद्यार्थी बसले होते सगळं परीक्षेला आणि 25 विद्यार्थी आज निवडलेले आहेत। खरं तर जिद्दीच्या आणि कौशल्याच्या, ज्ञानाच्या जोरावर ही मुलं नासामध्ये जात आहेत। त्यांच्या काही जिज्ञासा आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, तिथे ते विचारतील, सर्व माहिती घेतील, त्यानंतर आपल्या आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सगळ्यांना सांगतील। तर खरं कौतुकाचा विषय, आणि आज पालक देखील तितकेच आनंदात आहेत। आपली मुलं आज नासाला जात आहेत आणि आपण देखील त्या आनंदामध्ये सहभागी होत आहोत। कॅमेरामन सूर्यकांतसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।